नेते मंडळींचे मानापमान आणि वैयक्तिक इगो यामुळे सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न कसे मागे पडतात याचं उदाहरण विधिमंडळ अधिवेशनात दिसून आलं। विषय होता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा। मात्र या प्रश्नाचं उत्तर मिळण्याऐवजी सभागृहात दिसलं ते नेत्यांमधलं शाब्दिक युद्ध आणि अपमान नाट्य। केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय कसा साधता येईल या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्या दोन्ही शिवसेनांमध्येच हमरीतुमरी रंगली। सरकारमधील समन्वयापासून सुरू झालेला मुद्दा दोन्ही सेनांमधील जुने वाद आणि एकमेकांची उणीधुणी काढण्यापर्यंत पोहोचला। नेमकं घडलं तरी काय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का? काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत। राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात विधिमंडळात असं जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं। मुद्दा होता वांद्रे परिसरातील 42 एकर जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा। वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या वरुण सरदेसाईंनी हा मुद्दा सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला। मात्र या प्रश्नावर त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी टाइम बाउंड उत्तर मिळावं अशी अपेक्षा व्यक्त केली। 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत। आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू। मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे। माझं एवढंच, मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासासंदर्भात विचारतोय। माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे, काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का? यानंतर उत्तर देण्यासाठी उभ्या राहिलेल्या मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याच्या काळाचा संदर्भ दिला। त्या काळात केंद्र सरकारकडे एकदाही पाठपुरावा का केला नाही असा प्रतिसवाल त्यांनी विरोधकांना केला। यावरून सभागृहात जोरदार गोंधळाला सुरुवात झाली। मला नम्रपणानं सांगायचे, 2019 ते 2022 या 2.5 वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडे केलेला नाही। ऐका ना आता काय। या उत्तरानंतर सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर सुरू झाली एकमेकांना दूषणं देण्याची स्पर्धा। उलट 22 तारखेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली, मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? अरे आमची लाज काढू नका, तुम्ही काय केलं ते सांगा। गोंधळ वाढत असल्याचं पाहून दोन्ही बाजूंनी सावरासावर करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतल्याचं दिसलं। भास्कर जाधव यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला, तर शंभूराज देसाईंच्या मदतीला धावून आले गुलाबराव पाटील। उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा, मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे। चर्चा चालू आहे। तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले, एका जन्माला हुशार होऊन आले का? हे अध्यक्ष महोदय, हा लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय? पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला, उत्तर द्या। सभागृहाबाहेर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेवर निष्काळजीपणाची टीका केली। आमदारांनी हाच प्रश्न विचारला की पुनर्विकास ह्या लोकांचा कधी होणार, जे डिफेन्स लँडवर आहे, जे रेल्वे लँडवर आहेत। नुसतं थातूरमातूर उत्तर द्यायचं, हमरातुमरीवर यायचं। 19 ते 22 काय झालं? अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात, निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं? मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती? आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि हा वेलमध्ये आलेले। पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून, खास करून एशनशी गटांनी सिरियसनेस दाखवा। जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तरं देत असतील, लक्षवेधींची उत्तर देत असतील, प्रश्नोत्तराच्या तासात येत असतील, मग एशनशी गट एवढं नॉन सिरियस काय? ते विधान भवन का त्यांना मजा मस्ती वाटते का? मस्करी वाटते का? आम्ही येतो ते आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याकरता येतो। माझा सरळ सोपा प्रश्न आहे, मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं, काय केलेलं, आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत। प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, 19ला हे झालं ना 22ला हे झालं, हे अपेक्षित नाहीये। छोट्या छोट्या गोष्टीवरनं राडा करायचा, असं हौ करून जोरजोरात बोलायचं, याचा काय उपयोग होणार आहे? आज माझा प्रश्न काय आहे, अर्धा तास लक्षवेधी चालली, शेवटी सभागृह तहकूब झालं। या गोंधळात मूळ प्रश्न आणि त्याचं उत्तर बाजूलाच पडलं। वांद्र्यामध्ये 9483 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन रखडलंय।
वांद्र्यातील 42 एकर जमिनीवर हे पुनर्वसन होणं अपेक्षित आहे. मात्र ही जमीन संरक्षण विभागाच्या मालकीची आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय आवश्यक आहे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईतील आमदारांची बैठक बोलवावी अशी आदित्य ठाकरेंची मागणी होती. मात्र अधिवेशनात हा विषय येऊन देखील निर्णयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या झोपडपट्टीधारकांच्या हाती काहीच लागलं नाही. 5 दिवसांपूर्वीच अधिवेशनात अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जोरदार वाद झाला होता. बाहेर ये तुला दाखवतो या शंभूराज यांनी दिलेल्या तंबीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही शिवसेनांमध्ये जुंपली आहे. त्यामुळं आपले राजकीय हिशेब आणि वैयक्तिक इगो यांचा झालेला सुळसुळाट कधी थांबणार आणि जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक लक्ष कधी केंद्रित करणार हाच जनतेला पडलेला खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.